नमो नमः सर्वेभ्य. या चलचित्राच्या सिरीजमध्ये आपण संस्कृत भरतीच्या कोविद परीक्षेच्या अनु काव्यकथांचा अनुवाद करतो आहोत. मागच्या 3 चलचित्रांमध्ये आपण अनुवाद करायचा प्रयत्न केला मागच्या 3 कथांचा. आता आज आपण चतुर्थ कथा पाहणार आहोत. मागच्या 3 कथांमध्ये आपण बघितलं होतं की मदन दग्ध झाला होता, त्यामुळे पार्वती देवी म्हणजे अनकॉन्शियस होऊन पडली. त्यानंतर पार्वतीनी बाह्य सौंदर्यापेक्षा तपश्चर्येनेच शिवाला जिंकून घेण्याचं किंवा प्रसन्न करण्याचं ठरवलं. त्याच्यानंतर तिने तपाचा अंतःचरण सुरू गौरी शिखरावर आणि ते बघून ईश्वर किंवा शिव प्रसन्न झाले, तिची परीक्षा घेण्यासाठी तिथे आले. त्यानंतर तिने बरेच प्रकारे तिची परीक्षा घेतली आणि शिवाची निंदा केली की तो भस्म धारण करतो, त्याचा काही मातापित्यांचा म्हणजे कोण आहेत माहिती नाही, अशा प्रकारची शिवाची निंदा केली. परंतु हे ऐकून पार्वती कुपित झाली आणि ती तिथून निघून गेली आणि म्हणाली की मला महापुरुषांची निंदा ऐकणं हे योग्य नाही आणि शिव म्हणजे कोण आहेत हे नक्कीच तुम्हाला कळलेलं नाही, त्यामुळे मी इथून निघून जाते, असं ती पार्वती शिवाला म्हणून तिथून निघून गेली. हे बघून शिव प्रसन्न झाले. तिची निष्ठा, तिची भक्ती, तिचं प्रेम पाहून शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी ते आपल्या स्वस्वरूपात प्रकट झाले. आणि मग पार्वतींनी आपल्या शिवाबरोबरचा विवाहाचा प्रस्ताव आपल्या वडिलांकडे मांडण्यासाठी सखीला पाठवले. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो 3 कथांमध्ये. आता आपण पुढची कथा बघूया. एकच मिनिट. प्रश्नांसाठी आपल्याला पुढचं हे लागेल. चतुर्थ पाठ. हा, ओके. ततः ईश्वरं कन्या याचनार्थं हिमालयं प्रति प्रेषयितुं सप्तर्षीन् स्मृतवान. मग ईश्वराने काय केलं तर कन्या याचनासाठी म्हणजे कन्याचा हात मागण्यासाठी किंवा कन्याचं दान मागण्यासाठी हिमालयाच्याकडे पाठवण्यासाठी सप्तऋषींची आठवण केली किंवा त्यांना पाचारण केलं. ते सर्वे समागतः, ते सगळे सप्तर्षी तिथे आले. शिवस्य वचनानुसारेण ते हिमराजस्य राजधानीम अगच्छन्. शिवाच्या वचनानुसार ते हिमालयाच्या राजधानीला म्हणजे हिमराजाच्या राजधानीत गेले. गिरिराजः तान यथाक्रमं सत्कृतवान. गिरिराज म्हणजे हिमालयाने त्यांचं यथायोग्य स्वागत केलं. सप्त ऋषयः तस्य पुरतः शिवस्य अभिलाषं प्रकटितवन्तः. सप्तर्षींनी सुद्धा त्या हिमालयाच्या पुढे शिवाची जी अभिलाषा किंवा शिवाची जी इच्छा आहे ती प्रकट केली. तम श्रुत्वा गिरिराजः प्रमुदितः. ती ऐकून गिरिराज हिमालय प्रसन्न झाले किंवा आनंदित झाले. सह संतोषेण संमतीं दत्तवान. त्यांनी संतोषाने परवानगी दिली. शिवपार्वत्योः विवाहार्थं शुभदिनमपि तत्र एव निश्चितम्. म्हणजे शिवपार्वतीच्या विवाहासाठी तिथे शुभदिन सुद्धा तिथे निश्चित झाला. निश्चिते मुहूर्ते लोककल्याणार्थं शिवपार्वत्योः विवाहः महता वैभवेन सुसंपन्नः. म्हणजे निश्चित मुहूर्तावर लोककल्याणासाठी शिवपार्वतीचा विवाह मोठ्या वैभवाने संपन्न झाला. सप्त ऋषयः एव ऋत्विजः. हे सप्तर्षी जे होते तेच ऋत्विज म्हणून त्यांनी तिथे कार्य केलं. विवाहानंतरं वधूवरौ पितामहं ब्रह्माणं नमस्कृतवन्तौ. विवाह झाल्यानंतर वधूवरांनी पितामह ब्रह्मदेवांना नमस्कार केला. पितामह हे कल्याणी. पितामह म्हणतात की हे कल्याणी म्हणजे हे कल्याण करणारी देवी. वीरपुत्रं प्राप्नुहि. तुला वीरपुत्राची प्राप्ती हो इति आशीर्वचनाने उक्तवान. असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला. शापात मुक्तः मन्मथः तत्र एव आसीत. शापापासून मुक्त झालेला मन्मथ सुद्धा तिथेच होता. ततः महेश्वरः पार्वत्या सह कैलासपर्वतम् अगच्छत्. त्याच्यानंतर महेश्वर किंवा शिव हे पार्वतीसह कैलास पर्वतावर निघून गेले.
तत्र पार्वत्या सह जलक्रीडादि विहारेषु प्रवृत्तः सह आनंदेन कालम यापितवान. तिथे ते पार्वतीसह जलक्रीडा वगैरे म्हणजे त्यांचा संसार सुरू झाला. जलक्रीडा विहार वगैरे या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये किंवा कार्यांमध्ये ते आनंदाने काळ घालवू लागले. थोडस वर घेऊया आपण. अन्यत्र लोके तारकासुरस्य पीडा प्रत्यहम अधिका जाता. आणि इकडे अन्य लोकांमध्ये तारकासुराची जी पीडा किंवा त्याचा ते त्रास होता त्याचा प्रत्यह म्हणजे रोज रोज त्याचा त्रास वाढत जात होता. पीडया दुःखिताः इंद्रादयः अग्निम हरसमीपम प्रेषितवन्तः. म्हणजे पीडेने दुःखित झालेले इंद्रादी जे देवता होते किंवा देव होते त्यांनी अग्नीला शिवाच्या जवळ पाठवले. सह अग्निही कपोत रूपेण ईश्वरस्य शय्यागृहं प्रविष्टवान. तो अग्नी त्या अग्नीने काय केलं कपोत रूपाने म्हणजे कबुतराच्या वेशामध्ये किंवा शरीराने ईश्वराच्या म्हणजे शिवाच्या शय्यागृहामध्ये म्हणजे निवासस्थानामध्ये किंवा शयनगृहामध्ये त्याने तो प्रविष्ट झाला. तम दृष्ट्वा हरः अतीव क्रुद्धः. त्याला बघून शंकर शिव पुन्हा एकदा अतिशय क्रोधित झाले. अग्निहीन इंद्रादीनाम दुरावस्थाम निवेदितवान. अग्निदेवानी इंद्रादी आदी अन्य देवतांची जी दुरावस्था किंवा त्यांची दुःखित अवस्था हिचं वर्णन केलं. तेषाम तेषाम संदेशम च उक्तवान. त्यांचा संदेश सुद्धा त्यांनी सांगितला. तदा हर स्वकीयम तेजः अग्नौ निक्षिप्तवान. तेव्हा शिवानी स्वतःचं तेज किंवा वीर्य हे अग्नीमध्ये टाकलं. अग्ने हे अनुचित प्रवेशात पार्वती क्रुद्धा. अग्नीच्या अशा अनुचित प्रवेशामुळे अशा अयोग्य प्रवेशामुळे पार्वतीला सुद्धा राग आला. ती सुद्धा कुपित झाली. सा अग्निम उद्दिश्य ती अग्नीला उद्देशून म्हणाली, त्वम सर्वभक्षकः भव. तू सर्व खाऊन टाकणार हो किंवा तू सर्वांचं भक्षण करणार हो. पवित्रम अपवित्रम सर्वम भक्षय. चांगलं वाईट पवित्र अपवित्र शुभ अशुभ सगळंच तू खाऊन टाक किंवा सगळ्याचं तू भक्षण कर. कुष्ठरोगेण पीडितः भव. कुष्ठरोगाने तू पीडित हो किंवा तुला कुष्ठरोगाचं दुःख सहन कर तू. सर्वदा धूमावृत्तः भव. तिला राग आला म्हणून तिने शाप दिला अग्निदेवाला की सदैव तू धूमानी किंवा धुरानी आवृत्त राहशील. इति अशपथ असा शाप त्याला दिला. एवं विरूपः अग्निः शिवस्य तेजः गृहीत्वा प्रतिनिवृत्तः. अशा प्रकारे विरूप झालेला किंवा कुरूप झालेला अग्निदेव हा शिवाचं तेज धारण करून ग्रहण करून तिथून निघून गेला. सह इंद्रस्य सूचनानुसारेण हर तेजः गंगायां प्रक्षिप्तवान. त्यांनी शिवाचं तेज इंद्राच्या सूचनेनुसार गंगेमध्ये टाकलं. गंगा तत्तेजः शरवणे निक्षिप्तवती. म्हणजे गंगेने ते तेज कुठे टाकले. शरवण नावाचं एक जिथे शर भरपूर असतात असं एक वन आहे त्या वनामध्ये तिने ते टाकलं. शरवणे कुमारस्य जन्म अभवत. शरवणामध्ये त्या वनामध्ये कार्तिकेयचा किंवा कुमाराचा जन्म झाला. पुढे थोडं खाली घेऊया. अच्छा संपले इथेच. ओके छोटी कथा होती लघु कथा असती. ठीक आहे आपण हे स्टॉप शेअर करूया आणि आपण प्रश्नांकडे येऊया. एकच मिनिट. असतो यातले प्रश्न आहेत. शिवाय कन्यां पार्वतीं याचितुं हिमवतः समीपं के गताः. सप्त ऋषयः गताः. शिवाय कन्यां पार्वतीं याचितुं हिमवतः समीपं सप्तर्षयः गताः. विवाहानन्तरं वधूवरौ कं नमस्कृतवन्तौ. ब्रह्मांडम इथे आहे त्याचं उत्तर. विवाहानन्तरं वधूवरौ पितामहं ब्रह्माणं नमस्कृतवन्तौ. देवानां संदेशं शिवाय कः नीतवान्. देवानां संदेशं शिवाय
अग्निः नीतवान्। अग्निः हरतेजः कुत्र प्रक्षिप्तवान्? अग्निः हरतेजः गङ्गायां प्रक्षिप्तवान्। ओके। एवं प्रकारेण वयं चतुर्थायाः कथायाः अपि अनुवादम् अस्माभिः कृतमस्ति। अग्रिमे चलचित्रे वयं पञ्चमायाः कथायाः अनुवादं वयं करिष्यामः। तत्पर्यन्तं शुभं भवतु। धन्यवादः।